सांगलीत एका 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे। जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे। सांगली शहर आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खुनाच्या घटनेनं हादरून गेलं आहे। घरातून चालत निघालेल्या एका 22 वर्षीय तरुणावर चौघा हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने वार केले। पोटात, पाठीत आणि मांडीवर वर्मे घाव बसलेल्या तरुणाचा काही क्षणात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। विष्णू सतीश वडर, वय 22, राहणार वडर कॉलनी असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती। पोलिसांनी संशयित हल्लेखोर आर्यम पाटील आणि विष्णू वडर यांच्या शोधासाठी काही पथके रवाना केले। मृत विष्णू वडर आणि संशयित हल्लेखोर आर्यम पाटील विष्णू वडर हे एकमेकांच्या ओळखीचे आहे। संशयितांमध्ये काही महिन्यापूर्वी वाद झाला होता। आज विष्णू या त्याच्या मित्रांसोबत सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरातील जे कॉलेज समोरून निघाला होता। त्यावेळी संशयित पाटील आणि वडर यांच्यासह अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला। या पाठीत, पोटात आणि मांडीवर वर्मी घाव बसल्याने वडर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला। विष्णू गंभीर जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला। यावेळी परिसरातील नागरिकांनी विष्णू याला जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता काही क्षणात त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे उप अधीक्षक भागवत, निरीक्षक भालेराव यांच्यासह विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले। दरम्यान सदरचा खून हा पूर्वी झालेल्या भांडणातून झाल्याची माहिती पुढे येत आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून विष्णूच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात येईल अशीही पोलिसांनी माहिती सांगितली आहे। तर मित्रांनो, ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।